28 जानेवारीला बारामतीमध्ये विमान अपघातात अजित पवारांचं निधन झालं। या दुर्दैवी घटनेला आज 4 महिने होत आलेत, तरीही या अपघातामागे कटकारस्थान असल्याचे आरोप थांबत नाहीयेत। अधूनमधून अशा काही धक्कादायक गोष्टी समोर येतात की अजितदादांच्या घातपाताचा संशय आणखीनच बळावतो। या प्रकरणी खास करून नाशिकचा भोंदू अशोक खरात कनेक्शनच्या चर्चा मागील काही दिवसांपासून जोरदार होत आहेत। पण आता या चर्चा अधिक गडद होण्याचं कारण म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हादरवून टाकणारे काही रेकॉर्ड माध्यमांसमोर आणलेत, ज्यामुळे अजितदादांच्या मृत्यूचा संबंध अशोक खरातशी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। 31 जानेवारी या 10 दिवसात अशोक खरातने त्याचे 5 मोबाईल हँडसेट बदललेत। यातील एक मोबाईल हँडसेट तर असा होता की जो खरातनं केवळ 19 मिनिटांच्या एकाच कॉलसाठी वापरला होता। त्यानंतर लगेचच तो हँडसेट बदलण्यात आला आणि पुन्हा तो मोबाईल खरातनं कधीच वापरला नाही। विशेष म्हणजे अजितदादांच्या अपघाती मृत्यूच्या दिवशीच खरातनं त्याचा फोनचा सर्वाधिक वापर केला। त्याच दिवशी त्याच्या फोनवरून सर्वाधिक कॉल झाले होते। मंडळी, असे कितीतरी खुलासे मंगळवारी अंजली दमानिया यांनी केलेत। त्यावर आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे या प्रकरणी थेट सीबीआय चौकशीची मागणी केली आहे। पण अंजली दमानिया यांनी नेमके कोणकोणते हादरवून टाकणारे दावे केलेत आणि त्या पार्श्वभूमीवर काय घडतंय तेच या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय दे दणका। मंडळी, खरं तर अजितदादा जेव्हा हयात होते तेव्हा अंजली दमानिया यांच्या त्यांच्याशी 36चा आकडा होता। पण आता दादांच्या अपघाती निधनावर महाराष्ट्रभरातून जो संशय व्यक्त केला जातोय त्या संदर्भात अंजली दमानिया माध्यमांसमोर येऊन दरवेळी धक्कादायक माहिती समोर आणतात। त्यांनी यापूर्वीच अजितदादांच्या मृत्यूशी अशोक खरात कनेक्शन असल्याचा आरोप केला होता। अशोक खरातच्या CDR संदर्भात त्यांनी महत्त्वाची माहिती माध्यमांना दिली होती। त्यात 28 जानेवारीला अशोक खरात फोन कॉलवर सतत बिझी असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। तर आता देखील CDR आणि AIच्या मदतीनं दमानिया यांनी खराचं रेकॉर्ड समोर आणलंय। त्या म्हणाल्या की 21 जानेवारी ते 31 जानेवारी या दिवसांमध्ये खरातनं सर्वात जास्त फोन स्विचिंगचं काम केलंय। त्यात 27 जानेवारी ते 31 जानेवारीच्या दरम्यान त्याने असा एक फोन वापरला जो नंतर कधीच वापरला नाही आणि तो फोन त्यानं केवळ 19 मिनिटांचा एक कॉल संभाषण करण्यासाठी वापरला होता। तसंच अशोक खरात 31 जानेवारीला नाशिकहून दिल्लीला गेला होता। त्यावेळी त्यानं विमानतळावरच त्याचा मोबाईल बदलला होता। तसंच त्याआधीच जे 4 मोबाईल हँडसेट बदलले ते त्यानं अदलून बदलून वापरले। त्यात एका मोबाईलचं सिम कार्ड दुसऱ्या मोबाईलमध्ये आणि दुसऱ्या मोबाईलचं सिम कार्ड तिसऱ्या मोबाईलमध्ये आणि परत तिसऱ्या मोबाईलमधून सिम कार्ड पहिल्या मोबाईलमध्ये असे बदल खरातनं वारंवार केले आणि नंतर मोबाईल बंद केले, ते पुन्हा वापरलेच नाही। या सगळ्या संशयास्पद हालचालींमुळे अजित पवार यांच्या मृत्यूशी खरातचा थेट संबंध असल्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही। त्याला हे सगळं करण्याची गरज का पडली की मग त्याला असं करायचं कुणी सांगितलं होतं? विशेष म्हणजे आता खरातची त्याच्या स्वतःच्या प्रकरणात जी SIT चौकशी होते त्यात पोलिसांनी त्याचे ते 4ही मोबाईल हँडसेट जप्त केलेत का नाही, त्याचा फॉरेन्सिक स्टडी केलाय की नाही, असे गंभीर प्रश्न देखील दमानिया यांनी उपस्थित केलेत। पुढे दमानिया यांनी असंही सांगितलं की खरात प्रकरणातील तपास यंत्रणांना अर्थात SITच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांना यापूर्वीच मी काही माहिती दिलेली आहे आणि आता ही 4 मोबाईल हँडसेटचे IMEI नंबर आणि जमा केलेली सगळी माहिती त्यांना देणार आहे। त्यामुळे त्यांनी या अँगलनं तपास करून सगळ्या प्रश्नांची उत्तरं समोर आणायला हवीत। तसंच खरातनं मोबाईल हँडसेट वारंवार स्विचिंग करण्याचे 2 कारणं असू शकतात। एकतर त्याला त्याचं लोकेशन कळू द्यायचं नसेल किंवा मग त्याच्यावर कुणीतरी पाळत ठेवत आहे किंवा मग तपास यंत्रणांच्या सर्व्हिलन्सवर आपले मोबाईल येतील या भीतीने त्याने सतत हँडसेट बदलले असावेत, असा संशय दमानिया यांनी व्यक्त केलाय। त्यांनी या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणांकडे कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे। दरम्यान अंजली दमानिया यांच्या या आरोपांनंतर अजितदादांच्या न्यायासाठी लढणाऱ्या आमदार रोहित पवार यांनी आता थेट CBI चौकशीची मागणी केली आहे। त्यांनी या संदर्भात केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की अजितदादांच्या अपघात प्रकरणात भोंदू खरातचं कनेक्शन समोर येत असून त्या 6 दिवसात खरातनं 4 फोन बदलले, तर एक फोन केवळ 19 मिनिटांचा कॉल करून बदलला। खरातच्या फोनवर सर्वाधिक कॉल अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे। त्यामुळे अजितदादांचं अपघात प्रकरण अतिशय भयानक असून या प्रकरणात CID कडे माहिती देऊनही कारवाई होत नाही। त्यामुळे तात्काळ CBI कडे हा तपास देणं गरजेचं आहे। CBI कडे तपास देण्यासंदर्भात सरकार त्वरित कार्यवाही करेल ही अपेक्षा आहे।
सरकारनं आता जास्त उशीर करायला नको, अन्यथा हे संशयाचं धुकं अधिक गडद होईलच. शिवाय गुन्हेगार पुरावे सुद्धा दडपतील. जस्टिस फॉर अजितदादा अशा स्वरूपाची फेसबुक पोस्ट रोहित पवारांनी शेअर केली आहे. तर मंडळी, यापूर्वी सुद्धा रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत प्रेझेंटेशनद्वारे काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते. खरं तर तेव्हापासूनच अजितदादांचा घातपात असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यावर आधीपासूनच गंभीर आरोप होत आहेत. तर मध्यंतरी अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचं कनेक्शन समोर आल्यानंतर त्यांच्यावरही संशय निर्माण केला जातोय. बंधू खरातच्या सांगण्यावरूनच राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून अजित पवारांच्या घराबाहेर काळी जादू आणि अघोरी पूजा करण्यात आली होती आणि त्यानंतर काही दिवसातच अजितदादांचं निधन झालं, असे खळबळजनक आरोप यापूर्वी अमोल मिटकरी यांनी केले होते. त्यामुळे अजितदादांच्या मृत्यूशी जादू टोण्याचं कनेक्शन असल्यानं त्या अनुषंगाने देखील सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. पण वस्तुस्थिती अशी आहे की रोहित पवार असोत, अमोल मिटकरी असोत की आता अंजली दमानिया, या सगळ्यांनीच जे धक्कादायक खुलासे किंवा आरोप केलेत त्या संदर्भात तपास यंत्रणांनी नेमकी काय चौकशी केली हे अजून तरी समोर आलेलं नाहीये. आता पुन्हा एकदा दमानिया यांनी काही रेकॉर्ड समोर आणल्यानं अजितदादांच्या निधनाबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे किमान यावेळी तरी तपास यंत्रणा दमानिया यांनी केलेले आरोप आणि दावे यांची वस्तुस्थिती तपासणार का, की मग अजितदादांच्या मृत्यूचं लोकांना पडलेलं कोडं असंच राहणार? या अनुषंगानं आता सामाजिक आणि राजकीय वर्तुळात देखील चर्चा रंगली आहे. बाकी या विषयावरती तुम्हाला नेमकं काय वाटतं? अंजली दमानिया यांनी आरोप केल्याप्रकरणी अजित पवारांच्या मृत्यूशी अशोक खरातचा संबंध असेल का? यावरची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा.